लाल सलाम सर्वांना। साहित्यरत्न लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त खरं तर सर्व भारतीयांना मनापासून शुभेच्छा। रत्न साहित्य सम्राट म्हणून अण्णाभाऊ साठेंची गेली अनेक वर्ष या समाजामध्ये ओळख आहे आणि या भारतामध्ये असे अनेक लेखक आहेत ज्यांना खूप मोठ्या समाजामधलं स्थान होतं। एका विशिष्ट समाजातून विशिष्ट परिस्थितीमध्ये उच्चवर्णीय वर्गामध्ये राहणारी लोक साहित्य लिहितात आणि त्याच साहित्याला या देशामध्ये प्रसिद्धी मिळते। पण आम्हासारख्या सामान्यांसाठी बहुजनांसाठी जे दलित होते, पीडित होते, वंचित होते, या सर्व वंचितांना आपल्या साहित्याचे हिरो बनवणारे, आपल्या साहित्यातून अनेक महामानवांचे विचार इथल्या समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचवणारे, आयुष्यभर संघर्ष करणारे आणि या संघर्षातून या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्याचा खूप मोठा लढा देणारे, गोवा मुक्ती संग्रामामध्ये सहभाग घेणारे आणि आम्हा सर्वांचे लाडके, आम्हा सर्वांचे महामानव, आम्हा सर्वांचा आदर्श विचार साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलणार आहोत। खरं तर अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920ला झाला, मृत्यू 18 जुलै 1969ला झाला। बऱ्याच जणांना आता प्रश्न पडला असेल की जन्म आणि मृत्यू सांगणं इतपत सध्या तरी परिस्थिती नाही आहे, पण खरं तर अण्णाभाऊ साठेंचा निधन झाल्यानंतर 50 वर्षाचा देखील काळ लोटला नाही, तरी देखील अण्णाभाऊंचा विचार, अण्णाभाऊ या नावाला देखील आपण विसरत चाललेलो आहोत आणि कुठेतरी आम्हासारख्या सर्वांची जबाबदारी आहे की अण्णाभाऊंचं साहित्य, अण्णाभाऊंचा विचार ह्या समाजामध्ये तेवत ठेवण्याची आवश्यकता आहे, जिवंत ठेवण्याची आवश्यकता आहे। त्याचं कारण आहे मी पुढे सांगणार आहे बांधवांनो। खरं तर अण्णाभाऊंच्या साहित्य संपदेवर मला बोलायचं आहे। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंना का म्हटलं जातं? अण्णाभाऊंची शाळा ही केवळ 1.5 वर्षाची होती, सर्वांना माहिती आहे, पण अण्णाभाऊ केवळ 1.5 वर्ष शिकले, अण्णाभाऊ केवळ 1.5 वर्ष शिकलेच, हे किती दिवस आपण सांगत राहणार आहोत? अण्णाभाऊंच्या विचारांचे जे अनुयायी आहेत, आम्हासारख्यांच्या सर्व अनुयायांना आणि येणाऱ्या पिढीला आपण सांगायला पाहिजे की अण्णाभाऊ जरी 1.5 वर्ष शाळा शिकले असले तरी अनुभवातून त्यांना जी शिकवण मिळाली होती, ह्या शिकवणीतून अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या लिहिल्या, 10 नाटकं लिहिली, 10 पोवाडे लिहिली, अनेक कथासंग्रह लिहिले। असं साहित्य लिहिलं जे आम्हासारख्या सामान्यांच्या घरातलं साहित्य होतं। त्यांचे साहित्याचे हिरो, साहित्याचे नायक असे होते की आम्ही तुमच्या साहित्याचे नायक होतो। आजपर्यंत कुणीही या साहित्यामध्ये कुणालाही स्थान दिलं नव्हतं। अशा लोकांना स्थान अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये दिलं। ही खूप मोठी क्रांती त्या काळात अण्णाभाऊ साठेंनी घडवली होती असं मला म्हणावंसं वाटतं आणि माझ्यासारख्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांचं भाग्य आहे की ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो, ज्या मातीमध्ये अण्णाभाऊ साठेंचा जन्म झालेला आहे। खरं तर अण्णाभाऊ साठेंची फकीरा, माकडीचा माळ असेल, वैजयंत असेल, या काही कादंबऱ्या प्रसिद्ध होत्या। अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला। फकीरा ही जी कादंबरी लिहिली आहे, फकीराचा जो नायक आहे, या फकीराबद्दल जनसामान्यांमधला जो रोष आहे किंवा एक सामान्य आयुष्य जगताना किती मोठा संघर्ष करावा लागतो हे अण्णाभाऊंनी फकीरामध्ये दाखवून दिलं। पण प्रत्यक्ष अण्णाभाऊंच्या आयुष्यामध्ये देखील खूप मोठा संघर्ष होता, हे देखील बांधवांनो आम्ही समजून घ्यायला पाहिजे। फकीरा या अण्णाभाऊच्या कादंबरीवर अण्णाभाऊंनी चित्रपट काढला आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी या चित्रपटाचं कौतुक केलं, पण यानंतर चित्रपट निर्मात्याकडून, त्या टीमकडून अण्णाभाऊ साठेंना खूप मोठा धोका पत्करावा लागला होता। चित्रपटानंतर अण्णाभाऊंवर कर्जाचा डोंगर झाला होता, नंतर ते कुटुंब विरहामध्ये गेले होते। म्हणजे आम्हासारख्या सामान्यांसाठी संघर्ष करायचा आणि संघर्ष करताना इथल्या व्यवस्थेतल्या अनेक लोकांकडून धोका पत्करायचा, हे अनेक महामानवांनी आपल्याबद्दल करून ठेवलेला आहे आणि हा संघर्ष अण्णाभाऊ साठेंचा आपण लक्षात ठेवला पाहिजे। या संघर्षाला कुठेतरी आज आपण विसरता कामा नये, हाच आजच्या माध्यमातून येतो आहे। अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला, तो पोवाडा रशियापर्यंत गाजला, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। अण्णाभाऊ साठेंसारखा महामानव ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषावर पोवाडा लिहितो, हे खूप मोठी क्रांती आहे बांधवांनो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांना एका वेगळ्या आदर्शाच्या भूमिकेत मांडण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं। ते केवळ महाराष्ट्राच्याच भूमीत नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय दर्जाचे महापुरुष आहेत, हे रशियामध्ये पोवाडा घेऊन अण्णाभाऊंनी सिद्ध केलं। एवढंच नाही, महात्मा फुलेंवर देखील अण्णाभाऊ साठेंनी पोवाडा लिहिला। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण महात्मा फुलेंसारखे महामानव आयुष्यभर समाजसेवा करत, इथल्या व्यवस्थेशी झगडत, इथल्या व्यवस्थेशी संघर्ष करत आपलं आयुष्य वेचलं, आपलं आयुष्य महात्मा फुले मेले आणि याच महामानव महात्मा फुलेंचा आदर्श पुढे अण्णाभाऊंनी सांगितलं, त्यांच्याबद्दल पोवाडा लिहिला। मी हे का सांगतोय की हे जे अण्णाभाऊंचे साहित्य संपदा आहे ते आपण कुठेतरी विसरता कामा नये। अण्णाभाऊंच्या आठवण काढता मग छत्रपती शिवाजी महाराज आठवले पाहिजेत, महात्मा फुले आठवले पाहिजेत आणि आपण जे नेहमी सांगतो की महामानव विचारांनी एकरूप झालेले आहेत, या महामानव विचारांचा आदर्श पुढे घेऊन चाललेले आहेत, याला कुठेतरी कलाटणी मिळते, याला कुठेतरी दुजोरा मिळतो। खरं तर अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे। मी काही प्रसंग मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगावेसे वाटतात।
एक प्रसंग मला सांगायचा आहे क्रांतिसिंह नाना पाटलांचा. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली होती. त्या माध्यमातून ते सरकारविरोधाचा संघर्ष करत होते. अण्णाभाऊ साठे त्यावेळेस खूप छोटे होते. इंग्रजाविरुद्ध क्रांतिसिंह नाना पाटील लढायचे प्रतिसरकार स्थापन केलं होतं आणि एक तमाशाचा फड लागला होता. त्या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील आले आणि त्या ठिकाणी नाना पाटलांचं भाषण सुरू झालं. प्रसंग बघा, त्यावेळेस छोटे अण्णा म्हणजेच तुकाराम भाऊराव साठे हे 11 वर्षाचे होते. 11 वर्षाचा तुकाराम ज्यावेळेस तमाशाच्या फडामध्ये आला होता सगळ्यांना घेत. तमाशाचा फड म्हणजे त्यावेळेस एक क्रांतीचं निशाण होतं. तमाशाच्या माध्यमातून संदेश दिला जायचा, तमाशाच्या माध्यमातून एक क्रांतिकारी भाषणं दिली जायची आणि संघर्ष करण्यासाठी, या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी या तमाशाचा वापर केला जायचा. बघा, एक प्रसंग आहे तमाशाचा. या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील आलेले आहेत आणि अण्णाभाऊ साठेंना 11 वर्षाचे अण्णाभाऊ हे सगळं पाहत आहेत. पण अचानक त्या ठिकाणी पोलीस आल्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील भाषण करत होते. हे भाषण सोडून क्रांतिसिंह नाना पाटलांना त्या ठिकाणून पळ काढावा लागला. पण क्रांतिसिंह नाना पाटील ज्यावेळेस त्या ठिकाणून पळ काढत होते आपल्या सहकाऱ्यांसोबत, त्यावेळेस हा सगळा प्रसंग 11 वर्षाचा हा तुकाराम पाहत होता आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचा त्यांनी पाठलाग केला. खूप दूरवर गेल्यानंतर नाना पाटलांच्या लक्षात आलं की एक मुलगा आपला पाठलाग करतोय. त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी थांबले, विचार केला, थांबवलं आणि येणाऱ्या त्या छोट्या मुलाचा, 11 वर्षाच्या मुलाचा त्यांनी वाट पाहिली, त्याला जवळ येऊ दिलं आणि कडेवर घेऊन विचारलं की तू आमचा पाठलाग का करतोय. त्यावेळेस ते 11 वर्षाचे तुकाराम सांगू लागला की मी तुम्हाला वाट दाखवण्यासाठी, तुम्ही वाट चुकू नये म्हणून वाट दाखवण्यासाठी मी इथे तुमच्या पाठीमागे आलेलो आहे. त्यावेळेस क्रांतिसिंह नाना पाटलांना देखील अप्रूप वाटलं आणि बांधवांनो, हाच 11 वर्षाचा तुकाराम पुढे जाऊन साहित्यरत्न, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे म्हणून उदयाला आला आणि याने समस्त समाजाला एक वेगळी दिशा, वाट दाखवण्याचे काम केली. एक वेगळं संकल्प दिला, एक वेगळा आदर्श दिला, एक वेगळा संघर्ष दिला, जगण्याचं बळ दिलं. ह्याच क्रांतिसिंह नाना पाटलांचे विचार, आदर्शाचा पगडा अण्णाभाऊ साठेंवर होता. हे मला या ठिकाणून सांगायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि एक प्रसंग मला या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवायचा, तो आहे गाडगेबाबांचा. गाडगेबाबा तत्कालीन काळामध्ये खूप मोठे विचारवंत संत होते. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये क्रांती झालेली होती. याच गाडगेबाबांचा प्रसंग आहे की नागपूरला अण्णाभाऊ साठेंचं भाषण सुरू होतं आणि आजच्यासारखी 10, 15, 20, 25 हजाराची जनता नव्हती. तब्बल 70 हजाराचा जनसमुदायांना अण्णाभाऊ साठे संबोधित करत होते. पण त्या ठिकाणी पोहोचले गाडगेबाबा आणि गाडगेबाबा आल्यानंतर प्रत्येकाला वाटलं की आता गाडगेबाबा या ठिकाणी भाषण करतील, या ठिकाणी कीर्तन करतील. पण त्यावेळेस गाडगेबाबासारखा महामानव त्या ठिकाणी उठून म्हणाला की याही ठिकाणी गाडगेबाबा म्हणाले, या ठिकाणी मी भाषण करण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी आलो नाही. आपलं आयुष्यभर संघर्ष करत, तुम्हामांसाठी संघर्ष करणारा, आपल्या न्याय हक्कासाठी लढणारा अण्णाभाऊ साठे या ठिकाणी आला आहे. त्या अण्णाभाऊ साठेंना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, भेटण्यासाठी मी इथं आलेलो आहे. बांधवांनो, गाडगे महाराजांसारखा, गाडगेबाबांसारखा महामानव ज्यावेळेस अण्णाभाऊंसारख्या महामानवांना भेटतो, ही नागपूरमध्ये घडलेली खूप मोठी क्रांतिकारी घटना आहे असं मला वाटतं. आणि ही गोष्ट आपण कुठेतरी लक्षात ठेवली पाहिजे आणि हाच विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. पण खरं तर नेहमी दरवर्षी 1 ऑगस्ट आला की अण्णाभाऊ साठेंची आठवण काढली जाते. 1 ऑगस्ट आला की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या म्हटलं जातं. 1 ऑगस्ट आला की अण्णाभाऊ साठेंनी संघर्ष केलेला आठवला जातो. पण मला एक अतिशय दुःखद घटना मला तुम्हाला सांगायची की ही घटना समजल्यानंतर मला देखील खूप मोठं दुःख झालं की यार, हा महामानव आयुष्यभर आपल्यासाठी झगडला, संघर्ष केला. 1968ची घटना आहे. अण्णाभाऊ साठे जिवंत असताना त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा समाजातल्या काही लोकांनी अण्णाभाऊ साठे मेले म्हणून अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांना घेऊन जात होते जिवंत असताना. पण शाहीर अमर शेख त्या ठिकाणी पोहोचले. अण्णाभाऊंना त्यांनी दवाखान्यामध्ये नेले, दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि त्यानंतर 1 वर्ष अण्णाभाऊ जगले. म्हणजे ज्या ठिकाणी अण्णाभाऊ मेले म्हणून त्यांच्या अंत्ययात्रा काढणारे लोक त्या ठिकाणी अमर शेख जर पोहोचले नसते तर जिवंतपणी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या, तुम्हासारख्या सामान्य लोकांसाठी संघर्ष करणाऱ्या, तुमच्यासाठी, आमच्यासाठी आपलं आयुष्य वाहून नेणाऱ्या आणि स्वतःसाठी एकही रुपया न कमवणारा, स्वतःसाठी नाव देखील न कमवणारा हा महामानव ज्यावेळेस जिवंतपणी मारला जातो, त्यावेळेस तुम्हासारख्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या, पुरोगामी मानणाऱ्या विचारवंताला खरंच विचार करण्याची गरज आहे की किती हाल अपेष्टा सहन करून हा महामानव जगला, संघर्ष केला आणि त्यांनी विचार दिला. हा विचार टिकला पाहिजे, जगून राहिला पाहिजे. कारण अमर शेखाने त्यांना मदत केली नसते 1968लाच अण्णाभाऊ साठेंचं देहांत झालं असतं. पण पुढे 1 वर्ष अण्णाभाऊ साठे जगले, संघर्ष केला. त्यांच्या आयुष्यातील शेवटचे काही दिवस जे होते, शेवटचे काही वर्ष होते, खूप मोठे संघर्षाचे होते, हाल अपेष्टाचे होते. हे खूप मोठं दुःखद घटना आहे. कारण अण्णाभाऊ साठेंचा जे आयुष्य आहे, या शतक देखील झालं नाही अण्णाभाऊ साठेंचं निधन होऊन, तरी देखील या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करावी लागते. हे कुठेतरी पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राला
विचार करण्याची गरज आहे. खरं तर अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा कादंबरीवर चित्रपट निघालेला आहे, वैजयंता कादंबरीवर चित्रपट निघालेला आहे, पण आमच्या घरोघरी श्यामची आई ही कादंबरी पोहोचली, पण वैजयंता कादंबरी पोहोचली नाही. कारण आम्ही ज्या देशामध्ये जगतो, आम्ही ज्या राज्यामध्ये राहतो, आम्ही ज्या मातीमध्ये जन्मतो, या ठिकाणी विशिष्ट वर्गालाच साहित्याची निर्मिती करण्याचा अधिकार दिला होता. विशिष्ट वर्गानं निर्माण केलेलं साहित्यच आम्हापर्यंत पोहोचवण्यात आलं होतं. अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं क्रांतिकारी साहित्य मात्र यापुढे पोहोचत राहावं. अण्णाभाऊंची वैजयंता देखील घराघरामध्ये जावी, अण्णाभाऊंची फकीरा देखील घराघरामध्ये जावी. बरेच लेखक असे सांगतात की अण्णाभाऊ मातंग समाजामध्ये जन्माला आले होते. हो, निश्चित ते मातंग समाजामध्ये जन्माला आले होते, पण अण्णाभाऊंनी जी साहित्य निर्मिती केली आहे यामध्ये केवळ आणि केवळ मातंग समाजातीलच नायक नाहीत, तर मातंग समाजाचे देखील काही आहेत नायक. पण तुम्हा आम्हासारख्या सर्व वंचित लोकांसाठी, दलित लोकांसाठी, बहुजन समुदायातील लोकांच्या व्यथा, त्या व्यथांच्या कथा अण्णाभाऊने आपल्या साहित्यामध्ये मांडल्या आणि जगण्याचा एक वेगळा संघर्ष दिला. मला एक खूप महत्त्वाची गोष्ट आज या ठिकाणाहून सांगायची, ते म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरेंची. काही वर्षापूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या करण्यात आली होती आणि अण्णाभाऊ साठेंच्या सहवासात काही वर्ष राहिलेले गोविंद पानसरे आणि नंतर आयुष्यभर अण्णाभाऊ साठेंचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणारे गोविंद पानसरे होते. मला त्या सांगायचे अण्णाभाऊंबद्दल नेहमी पानसरे सांगायचे की आज अण्णाभाऊंचं निधन होऊन शतक झालं नाही तरी देखील लोक विचारतात की अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते की नाही. ही खूप दुःखाची गोष्ट आहे. असं गोविंद पानसरेंनी नाशिकमध्ये झालेल्या 4थ्या अण्णाभाऊ साठे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनामध्ये सांगितलं होतं. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की गोविंद पानसरे यांनी अण्णाभाऊ साठेंचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठं काम केलं. साहित्य संमेलनं उभी करण्याचं काम केलं. 4थं साहित्य संमेलन नाशिकमध्ये झालं होतं. त्याचं एक व्हिडिओ रेकॉर्ड आज देखील उपलब्ध आहे, ते तुम्ही ऐकू शकता. त्या ठिकाणी अण्णाभाऊंबद्दल स्पष्ट पानसरेंनी सांगितलेलं आहे की अण्णाभाऊ हे तुमामासारख्या वंचितांसाठी जगलेले, संघर्ष केलेले महामानव होते. त्यांनी आपल्या साहित्यातून तुमामांच्या व्यथा मांडल्या. हे साहित्य सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. पण आज काही वर्ष निधन पावलेल्या या महामानवाबद्दल ज्यावेळेस लोक प्रश्न विचारतात त्यावेळेस दुःख होतं, असं गोविंद पानसरे म्हणतात. आणि खरं तर खूप मोठं दुःख महाराष्ट्रातल्या जनतेला व्हायला पाहिजे की अण्णाभाऊ साठेंसारख्या महामानवांचा विचार आयुष्यभर इथल्या समाजामध्ये पोहोचवणारा एक व्यक्ती, एक लेखक, एक साहित्यिक कॉम्रेड गोविंद पानसरेची ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये हत्या होते त्यावेळेस अण्णाभाऊंच्या देखील विचारांच्या हत्या आहे, पानसरेंच्या विचारांच्या हत्या आहे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या हत्या असं मला वाटतं. आणि पुरोगामी म्हणून म्हणवणाऱ्या महाराष्ट्राने एकीकडे अण्णाभाऊ साठेंच्या नावावर राजकारण करायचं, अण्णाभाऊ साठेंच्या गावी वाटेगावला स्मारक उभं करायचं, ज्या स्मारक उभं करून फक्त एक हॉल बांधला, त्या स्मारकामध्ये अण्णाभाऊंचं एकही पुस्तक उपलब्ध नाही जनतेला पाहण्यासाठी. एकीकडे अण्णाभाऊ साठेंच्या नावाने महामंडळ उभं करायचं आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करायचा, या गोष्टी चालू आहेत. आणि दुसरीकडे अण्णाभाऊ साठेंच्या सहवासात राहणारे साहित्यिक कॉम्रेड गोविंद पानसरे ज्यांनी आयुष्यभर अण्णाभाऊ साठेंचा विचार तुम्हासारख्या तरुणांपर्यंत पोहोचावा म्हणून प्रयत्न केले, या गोविंद पानसरेंच्या हत्या होते. म्हणजे ही कुठेतरी अण्णाभाऊंच्या विचारांची देखील हत्या आहे. आणि आजच्या या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 1920ला जन्मशताब्दी वर्ष अण्णाभाऊंच्या जन्मोत्सवाचं, या निमित्ताने मला काही गोष्टींची मागणी करायची आणि तुम्ही देखील या माध्यमातून मागणी करा. केवळ मागणी करून थांबण्यासारखी गोष्ट नाही बांधवांनो. तुम्हा आम्हासारख्या सर्वांना पाठपुरावा करण्याची गरज आहे की अण्णाभाऊंचा हा विचार टिकला पाहिजे. सर्वात पहिली मागणी 1920ला आज खूप सारे सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी केली जाते की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यायला पाहिजे. आणि माझी ती मागणी आहे की तुम्हा आम्हासारख्या वंचितांच्या सामान्यांचं साहित्य आपल्या साहित्यामध्ये टिपणारा हा साहित्यरत्न एक दिवस भारतरत्न व्हायला हवा. खरं तर असे अनेक लोक आहेत जे जिवंत आहेत आणि त्यांना भारतरत्न मिळाला आहे. मला हे या ठिकाणी मुळीच सांगायचं नाही की मेलेल्या लोकांनाच भारतरत्न द्यायला पाहिजे, पण त्यांचं देखील कर्तृत्व आहे, मी मान्य करतो. पण हा महापुरुष, हा महामानव इथल्या मातीमध्ये जन्मला, इथल्या मातीसाठी संघर्ष केला आयुष्यभर आणि आपल्या नावे एकही रुपया संपत्ती न कमवता, कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता इथल्या व्यवस्थेची संघर्ष करत करत मेला. आणि मेल्यानंतर जर त्याच्या अनुयायी, त्यांच्या विचारांच्या अनुयायी जर त्यांना भारतरत्न द्या म्हणून मागणी करत असेल तर कुठेतरी ही मागणी मान्य व्हायला हवी असं मला वाटतं. ही 1920ला खूप मोठी मागणी मान्य व्हायला पाहिजे. दुसरी मी या ठिकाणी आव्हान करणार आहे की 1 ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन साजरा केला पाहिजे. कारण बघा, इतर लेखकांची मला तुलना करायची बसत नाही आहे, तुलना करायची नाही आहे. कुणाच्या जन्मदिवशी मराठी भाषा दिन साजरा होतो हे देखील मला सांगायचं नाही आहे. पण बांधवांनो, ज्या साहित्यातून तुमचं आमचं जगणं टिपलं गेलं, ज्या साहित्यातून तुमचा आमचा संघर्ष, सामान्यांचा, बहुजनांचा, वंचितांचा संघर्ष अण्णाभाऊंनी टिपला, संघर्ष केला, गोवा मुक्ती संग्रामात संघर्ष केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये संघर्ष केला, मुंबईसाठी संघर्ष केला आणि आपल्या आयुष्यात देखील संघर्ष केला. या संघर्षाला भारतरत्न मिळावा, भारतरत्न मिळून गौरव करण्यात यावं, सन्मान मिळावा. त्यांचे विचार
राजकारण न करता त्यांचा विचार वाढावा, अण्णाभाऊ साठे महामंडळात होणारा भ्रष्टाचार कमी होऊन अण्णाभाऊ साठेंचं नवनवीन साहित्य, अण्णाभाऊ साठेंचं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य इथल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचावं, याच 1 ऑगस्ट 1920च्या अण्णाभाऊ साठे जन्मोत्सवाच्या अपेक्षा ठेवतो. तुम्ही देखील अण्णाभाऊ साठेंचे हे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करताल. पुन्हा भेटूया नवीन महामानवांच्या विचारांसोबत. तोपर्यंत लाल सलाम. अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. धन्यवाद.